लगेच मॅचला सुरुवात करा. फक्त पहिलं षटक पॉवर प्लेचं राहील. दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील पॉवर प्लेच्या दरम्यान. थोडासा फॉर्मॅट चेंज झालेला आहे. आतापर्यंत 5-5, 4-4 षटकांचे सामने आपण पाहत आलो होतो, पण आता वेळेअभावी 3-3 षटकांचे सामने आणि 15 मिनिटांच्या आतच तिन्ही षटकं कंप्लीट करायची आहेत. पहिली 2 षटकं 10 मिनिटांच्या आतच कंप्लीट करायची आहेत, हे देखील लक्षात घ्या. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पहिल्या षटकामध्ये आदित्य नाईक. यशवंत स्मृती राहणार विपक्ष राजूभाई स्पोर्ट्स कासार वडबली. दोन मातब्बर संघांदरम्यानची ही लढत आहे. एक सामना दोन्ही संघांनी जिंकलाय. दुसऱ्या फेरीत ते खेळतायत. आत्मविश्वास निश्चित रूपानं दुणावलेला असणार आहे, परंतु प्रत्येक सामन्याची नव्यानं सुरुवात तुम्हाला करावी लागते. असा क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक सामना, प्रत्येक बॉल त्या सामन्याचा नवीन असतो, त्यामुळेच क्रिकेटला एवढी मजा असते. महान अनिश्चिततेनं भरलेला क्रिकेटचा हा खेळ. ऑफ साईडला 4 फिल्डर्स, ऑन साईडला 5 आहेत, ऑन साईडला 4. पहिला बॉल अय्यूबसाठी फुल टॉस आहे. स्विंग केला ऑन साईडला, प्रचंड मोठा फटका. बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार. जवळपास प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याची बॅट बोलताना दिसते. कित्येक स्पर्धांमध्ये गोलंदाजी अफलातून त्याची राहिलेली आहे. अगदी भिवंडी प्रीमियर लीग देखील त्याने गाजवली होती. त्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली कामगिरी. TDPL मध्ये देखील तो बरसला. हेलिकॉप्टर उडवलाय, उंची फार जास्त. फिल्डर जज करतोय लॉंग ऑफला, मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. अनदर 6. कारण लॉंग ऑफला फिल्डर सेट करण्यात आला होता, मात्र त्या फिल्डरला क्लिअर केलंय. चांगला हेलिकॉप्टर उडवलाय अय्यूब शेखनं. सलगचा दुसरा षटकार. दमदार सुरुवात. आणखी एक उंच उडवलाय ऑन साईडला, स्लॉग हिट. हाही बॉल चाललाय फिल्डरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. सलगचा तिसरा षटकार अय्यूबच्या बॅटमधून. पॉवर प्लेच्या दरम्यान पॉवर शेलार विरुद्ध, परंतु तशी सुरुवात या मॅचमध्ये त्याला करता आलेली नाही. पहिल्या बॉलपासून चेंडूंवर तुटून पडलाय अय्यूब शेख आणि पहिल्याच बॉलवर घोडचूक झाली गोलंदाजाकडून, कारण पहिला बॉल त्याने फुल टॉस दिला. लुजनरनं सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र अय्यूबचा आत्मविश्वास आणखीच जास्त वाढताना दिसतोय. आकाशाला गवसणी घालणारे फटके पाहायला मिळतात. 3 मध्ये 3 षटकार आलेत. चौथा बॉल दुरून खेळलाय. मिस टाइम फटका. बॉल हवेत आहे. गल्लीमध्ये पकडला गेला अय्यूब शेख. फलंदाज बाद होतोय. पहिला झटका, मोठा धक्का कासार वडवली संघाला. ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरात आगरी लोकात गुंतवली गावात. ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरात आगरी लोकात त्या गुंतवली गावात. राही नेहमी आघाडीवर, राही नेहमी आघाडीवर. बाल्या मामा एक नंबर, नका जाऊ दे भिवंडी लाई डेंजर. बाल्या मामा एक नंबर, नका जाऊ दे गुंतवली लाई. एक नंबर बॅटिंग येथे चालू होती अय्यूब शेखची, परंतु चौथ्या बॉलवर मात्र त्याला माघारी परतवलं जात आहे. थोडासा दूर टाकला बॉल. हे थोडंसं चातुर्य दाखवलंय गोलंदाजानं, कारण या अगोदरचे चेंडू एष्ट्यांच्या रोखाने टाकण्याचा प्रयत्न करत होता. ते स्लॉटमध्ये देखील पडत होते, परंतु हा फटका फसला अय्यूब शेखचा. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या आउटसाईड ईच लागली होती आणि गलीमध्ये चांगला झेल तिथे संपन्न केला फिल्डरनं. हिमांशू नाईक होता बॉल खाली. 18 धावांवर पहिला धक्का बसलाय. अतिशय विस्फोटक अशी फलंदाजी अय्यूब शेखची आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय मोहित मुकादम. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. स्विंग खेळलाय.
गिफ्ट होतं फलंदाजाकरिता आणि त्याने दोन्ही हातांनी त्याचा स्वीकार केलाय. बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. बाल्या मामा आये सुपरस्टार आयो सुपरस्टार मामा आयो सुपरस्टार धावतोय साधा पुढं पुढं कधी घेतच नाही माघारे घेतच नाही माघार मामा घेतच नाही. अय्यूबला देखील पहिला बॉल गिफ्ट स्वरूपात मिळाला होता आणि मोहितला देखील. कारिवली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या, वीर बजरंग कारिवली. थोडासा बॅक ऑफ लाईन स्लोवर बॉलवरची खडा लागली आहे. पुन्हा एकदा पलटवार करत असताना आदित्य नाईक, आणखी एका विकेटचं पतन. मात्र ओव्हरऑल षटक फार खर्चिक राहिलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कासार वडवली संघाची धावसंख्या फलकावर 2 बाद 24. बाल्या मामा भिवंडीवाला काल आलाय बघा यो बाल्या मामा भिवंडीवाला काल आलाय बघा बाल्या मामा भिवंडीवाला काल आलाय बघा यो बाल्या मामा भिवंडीवाला काल. झटपट क्रिकेट, 3-3 षटकांचे सामने आणि त्यामुळेच आपल्याला प्रत्येक बॉलवर काही ना काही घडामोडी होताना दिसत आहेत. इव्हेंटफुल षटक म्हणता येईल, परंतु फलंदाजांच्या बाजूने असलेलं हे षटक, कारण 4 षटकार आले. 2 बाद 24. पहिला षटकाचा खेळ संपलाय. राजूभाई स्पोर्ट्स कासार वडवली संघ प्रथम बॅटिंग करत आहे. टॉस गमावल्यानंतर यशवंत स्मृती राहणार संघाविरुद्ध या दुसऱ्या फेरीच्या मॅचमध्ये. पुढचा सामना असेल आवाज भिनार विरुद्ध वीर बजरंग कारिवली. भिनार संघ येथे उपस्थित आहे. कारिवली संघ आपण देखील आपली उपस्थिती त्वरित दर्शवा आणि कॅप्टननं टॉससाठी टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. स्वर्गीय अनुबाई चंद्रकांत पाटील टॉस बॉक्स. न्यू बॅटर आरिफ खान. हा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आरिफ. डावखुरा फलंदाज आहे आरिफ आणि त्याची गोलंदाजी देखील पाहण्यासारखी असते. नवीन षटकाला सुरुवात करतोय प्रणय मढवी. पहिल्या सामन्यातील हिरो. तब्बल 3 गडी बाद केले होते त्या मॅचमध्ये. सुरेख बॉल, जागा बनवली होती फलंदाजाने, मात्र चांगला यॉर्कर चॉप करत असताना कव्हर पॉईंटला बॉल ढकललाय. एक धाव इथे मिळते. आकाश रिपटच्या बॅटमधून ही सिंगलनं त्याचा अकाउंट ओपन होतंय. टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स त्वरित यायचं आहे. आवाज भिनार टीमचे कॅप्टन आणि वीर बजरंग कारिवलीचे कॅप्टन. सातत्याने आम्ही कॉल देत आहोत. आपण टॉस बॉक्समध्ये येऊन हजर राहायचं आहे तिथे, नाहीतर 2 धावांची पेनल्टी आपल्याला बसेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, कारण आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आता खेळपट्टीवर पाहायला मिळतंय. पॉवर प्ले संपलेला आहे. क्षेत्ररक्षणाचं जे जाळं आहे ते थोडंसं आता पसरलेलं पाहायला मिळतंय. चला, जास्त वेळ घेता येणार नाही. पहिली 2 षटकं 10 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायची आहेत आणि 3 षटकं 15 मिनिटांमध्ये. अँगल चेंज करत असताना डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी प्रणय मढवी. राईट आर्म राऊंड द विकेट. थोडासा आतमध्ये आणला आहे विथ द अँगल. चांगला बॉल मिरकावून द्यायचा होता स्क्वेअर लेगकडे, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 2 बाद 25. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे. सुरुवात अतिशय नित्यदीपक राहिली. पहिल्याच 3 बॉल्सवर 3 षटकार अय्यूबनं ठोकले. चौथ्या बॉलवर मात्र तो बाद झाला. आणखी एक चांगल्या लेंथवर टाकलेला बॉल. यावेळेला लाईन थोडीशी वेगळी होती. उजव्या स्टिचा हलकासा बाहेर ठेवला होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या मधोमध घेऊ शकला नाहीये. सिंगल जरूर मिळाली आहे. आरिफचा अकाउंट ओपन होतं. या सिंगलच्या जोरावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वर. 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. शिवसेना, युवासेना शाखा काल्लेर आणि बंद्र्या मारुती काल्लेर यांच्याकडून या स्पर्धेचं अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. ओहो, फक्त दिशा दाखवली आहे. बीमर बॉल, नो बॉल घोषित केलाय पंचांनी. बॉल सीमारेषेच्या बाहेर. थर्डमॅनला, शॉर्ट थर्डमॅनला क्लिअर करत असताना येतोय चौकार. चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त चालते इथं चालते रे. पुढचा बॉल असेल फ्री हिट. 5 धावा मिळत आहेत. 5 धावांनीची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले. चांगलं षटक सुरू होतं, परंतु हा बॉल हातातून थोडासा निसटला असावा. कंट्रोल अजिबात पाहायला मिळाला नाही आणि एक चांगला फटका त्याच्यावर.
शॉट ऑफ लेंथ आहे, ओकेला आहे. आणखी एक अप्रतिम फटका आकाश श्रीपटच्या बॅटमधून. बॉल फाईन लेग सीमारेषा पार. येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. गुंडवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. गुंडवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. एक छोटीशी चूक फार महागात पडत असते. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण त्या चुका खरं तर पाहिल्या होत्या. एक नाही तर जास्त चुका होत्या त्या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू जे पाहायला मिळाले होते किंवा स्लॉटमध्ये गोलंदाजी, ह्या षटकामध्ये पहिल्या 3 बॉल्समध्ये 2च धावा प्रणयनं खर्च केल्या होत्या आणि फलंदाजाला कुठेतरी तो हैराण करताना दिसत होता. परंतु स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली त्याने बीमर बॉल टाकत असताना. आणि त्यानंतर फ्री हिट बॉल शॉट ऑफ लेंथ होता. चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना फलंदाज आकाश श्रीपट 4 धावांनीशी धावसंख्या जाऊन पोहोचले 35 वर. 3 षटकांचे सामने आहेत आणि 3 षटकांमध्ये 40-45 धावा एक फार मोठी धावसंख्या असते. खरं तर हे हाय स्कोरिंग ग्राउंड आहे. राणाल टीमकडे चांगली बॅटिंग देखील आहे, पण 40+ टोटल चेस करणं थोडंसं कठीणच असणार आहे. तुमच्याकडे कितीही चांगली फलंदाजी असू द्यात, एक मानसिक दडपण येत असतं जेव्हा समोरचा संघ एक मोठी धावसंख्या फलकावर लावतो. कमबॅक करावं लागेल प्रणय मढवीला. अजूनही 2 चेंडू त्याला टाकायचे या षटकामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लो फुल टॉस, बॅटची कट लागली आहे. विकेट किपर बीट. शॉर्ट थर्डमॅनला देखील बॉल बीट करून चाललाय अतिशय वेगानं. डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. सलगचा 3रा चौकार. गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. गुंडवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. असं वाटत नव्हतं की थर्डमॅनकडे पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु 4 धावा मिळाल्यात. हलक्या हातानं फुल टॉस बॉलला थोडासा सन्मान देत असताना ढकलला ऑन साईडला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचे मनसुबे तेथे दिसत आहेत फलंदाज आकाश श्रीपटचे. तसंच त्याने केलंय. षटक झालंय समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 40 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सुस्थितीत राजूभाई स्पोर्ट्स कासार वडवली संघ. चला, बरोबर 10 मिनिटांच्या आत आपली पहिली 2 षटकं कंप्लीट झालेली आहेत. आता लगेच 3ऱ्या ओव्हरला देखील सुरुवात करायची आहे. प्रत्येक संघाला ही विनंती आहे की वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. पुढील सामन्याच्या टॉससाठी त्वरित हजर राहायचं आहे कॅप्टन वीर बजरंग कारिवली टीम. बिना टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. कारिवली टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल आम्ही देत आहोत. टॉससाठी त्वरित आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. बघा, आयोजकांना सातत्याने असं वाटत आहे की कुठल्याही संघाला पेनल्टी लागू नये, परंतु तुम्ही जर नियमांचं उल्लंघन कराल तर मात्र आयोजकांकडे देखील कुठलाही पर्याय शिल्लक राहत नाही. त्यांचा देखील नाईलाज असतो. या स्पर्धेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य की फक्त 6,000 रुपये प्रवेश फी आहे. 24 संघांमध्ये स्पर्धा खेळली जाते आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1,00,000 रुपयांचं पाहायला मिळतंय. शेवटचं षटक. गोलंदाज समतेश स्वीप केला. डीप मिड विकेटला फिल्डर आले तर हो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि आता विकेट कीपरकडून घडली आहे चूक. 2 धावा कंप्लीट तर केल्या गेलेल्या आहेत. आकाश श्रीपट स्वतःकडेच सातत्याने स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याने केली आहे. 3 चौकार ठोकलेत. 16 धावांवर तो खेळतोय आणि या शेवटच्या षटकामध्ये देखील 12 ते 15 किमान असं वाटतं की धावा बनवण्याचा प्रयत्न असेल किंवा त्याहीपेक्षा अधिक धावा बनवण्याचे मनसुबे असतील. परंतु समतेशला अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागणार आहे आणि ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्यामुळेच डेथ ओव्हर्समध्ये त्याच्यावर भरवसा दाखवण्यात आलाय. स्लोवर बॉल स्विंग करायचा होता ऑन साईडला. वेगात जो बदल होता तो पारखता आलेला नाहीये. फलंदाज आकाश श्रीपटला अक्रॉस द लाईन खेळला होता, मात्र बॉल थोडासा संथ आला. बॅट थोडी लवकर फिरली होती. षटकाची सुरुवात तर चांगली केली समतेशनं. मागच्या ओव्हरमध्ये प्रणय मढवीनं देखील सुरुवात चांगली केली होती, परंतु एक चांगलं षटक तुम्हाला टाकायचं असेल तर 6 चांगले चेंडू टाकावे लागतात. एक दुसरा जरी खराब चेंडू पडला, त्याच्यावर मोठा फटका आला तर विश्लेषण खराब होतं. बघा, तेच घडलंय यावेळेला. पिकअप शॉट डीप स्क्वेअर लेगला. बॉल सीमारेषा पार. उत्तुंग षटकार.
48 धावा फलकावर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फेकून दिला ऑन साइडला. मिड विकेटच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम टावरिंग षटकार. बॅटिंग अर्धशतक कंप्लीट झालंय या षटकाराच्या जोरावर. राजूभाई स्पोर्ट्स कासार वडवली संघाचं 54 धावा फलकावर. 54. दडपणात गोलंदाज. शॉट ऑफ लेंथ आहे, पुल केलाय. ह्या वेळेला मात्र टायमिंग थोडंसं चुकलंय आणि चांगला झेल. काऊ कॉर्नरला अप्रतिम कॅच. अखेर फलंदाज बाद होतोय. विवेक होता त्या ठिकाणी. सुंदर झेल. फलंदाज बाद. तिथं या सुमी तब्बल 28 धावांचं योगदान दिलं आपल्या टीम करिता, ज्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. अवघ्या 10 चेंडूंचा सामना करत असताना ह्या 28 धावा त्याने कुठल्या. 280चा स्ट्राईक रेट. शेवटचा बॉल सामना करेल भावेश आणि भावेशच्या बॅटमधून देखील हवाई हल्ला. बॉल मिड विकेटला क्लिअर करतोय. शेवटच्या बॉलवर देखील येतोय षटकार. षटकारानं सुरुवात झाली होती कासार वडवली संघाच्या डावाची आणि षटकारानेच अंत होतोय. 60 धावा फलकावर. 3 ओव्हर्समध्ये 61 धावांचं टार्गेट असेल यशवंत स्मृती राहणार टीम समोर. चला टॉससाठी लगेच या. पुढचा सामना आणखी एक मोठी मॅच आपल्या समोर असेल. आवाज बिनार विरुद्ध वीर बजरंग कारिवली. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय गणेश तरे साहेब शाखा प्रमुख यांना विनंती करतोय आपण यावं. तसेच आमचे पाहुणे सचिन पाटील साहेब आपल्याला देखील विनंती करतोय आपण देखील टॉस बॉक्समध्ये या. दोन्ही कॅप्टन्स इकडे उपस्थित आहेत. स्वर्गीय अनुबाई चंद्रकांत पाटील टॉस बॉक्समध्ये. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. सर या इकडे. सामना प्रत्येकी 3 षटकांचा असणार आहे. कॉल देणार आहेत कारिवली टीमचे कॅप्टन. छापा असा कॉल आहे आणि छापा झालेला आहे. राईट कॉल. पाहुण्यांचे आभार. विनंती करतोय आपण पुनश्च व्यासपीठावर विराजमान व्हावं. वीर बजरंग कारिवली संघाने टॉस जिंकलाय. वीर बजरंग कारिवली संघ एक नामवंत संघ आहे आणि विशेषतः या हंगामामध्ये आम्ही बघितले बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. मात्र ही नवीन स्पर्धा आहे सुमित म्हात्रे चषक. कसं वाटतं इकडचं वातावरण, काय सांगाल स्पर्धेच्या आयोजनाविषयी? टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? पहिले आम्ही फिल्डिंग करणार. आयोजन तर खूपच चांगलं आहे. खेळायला खूप मजा येणार. काही यंगस्टर्स घेऊन आलेले आहात, आणखी नवीन चेहरे, की मागील स्पर्धांमध्ये जे संघ खेळलेला आहे तोच असणार आहे? नाही, सर्व यंगस्टर आहेत. चला शुभेच्छा असतील तुम्हाला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. प्रतीक्षा करावी लागलेली आहे या सामन्यासाठी. खरं तर लवकर तुम्ही पोहोचलेला आहात त्याबद्दल आभार तुमचे. काय सांगाल स्पर्धेच्या आयोजनाविषयी आणि किती स्कोअरपर्यंत जाण्याचा मानस असेल? आयोजन खूप चांगलं आहे आणि आपण बघतोय भिवंडीमध्ये पहिल्यांदाच, कारण यावर्षी आपण बघतोय 12,000 रुपये कोणी ठेवतो, 6,000 50,000 देतात आणि 12मध्ये 1 देतात, पण इथे 6,000मध्ये 1,00,000 रुपये देतात. तरी आयोजक थोडेसे नाराज दिसले. का मी बोललो आताशी त्यांच्याशी तर की एवढी चांगली टुर्नामेंट असताना पण काही टीम येत नाही आहेत, तर ते खूप चुकीचं आहे. अशा टुर्नामेंट जे करतात खरोखर या आपल्या म्हणजे आजूबाजूच्या संघांसाठी एक संधी आहे, तर तुम्ही त्यांना सहयोग करा की त्यांना प्रेरणा भेटेल की पुढे पण ते अशी टुर्नामेंट करतील. निश्चितच उत्तमातलं उत्तम आयोजन आपल्याला पाहायला मिळते. मात्र ही थोडी खंत जरूर आहे. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेत नाही. आपल्याला शुभेच्छा असतील मॅचकरिता. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. टॉस संपन्न झालेला आहे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपल्यासमोर असणार आहे आणि या टॉसमधून समाचार असा आहे की वीर बजरंग कारिवली संघाने टॉस जिंकला आहे. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भिनार संघ प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. ही स्पर्धा सोडून पाहत रहा प्रिन्स मूव्हीजवर. सुमित म्हात्रे चषक 2025 थेट वळूयात आता ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं आणि कॉमेंट्री बॉक्समधून आवाज ऐकूयात आमचे सहकारी समालोचक सुभाष तुमाळे यांचा. खूप खूप धन्यवाद अजय गरत. नेक्स्ट मॅच आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष वीर बजरंग कारिवली या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तत्पूर्वी बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे.
राजूभाई स्पोर्ट्स कासारडोली संघाने धावांचा डोंगर रचलेला आहे. खरं तर आपण पाहतोय आई वजश्री निंबावली, त्यानंतर ब्राह्मणदेव भाटाले या दोन्ही संघाने नक्कीच रिपोर्ट करायचं आहे. कारण नक्कीच ड्रॉ काढला जाईल. तर ज्याप्रमाणे भाटाले संघ नाही का, तसेच आई वजश्री निंबावली संघ नाही का, आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर आपण देखील रिपोर्टिंग करायची आहे. कारण ड्रॉ देखील काढला जाईल. आव्हान ठेवले गेले ते तब्बल 61 धावांचा आपण बघतोय. पहिल्या इनिंगमध्ये अयूब शेख 18 धावांचं योगदान दिलं होतं. आकाश रिपीट 28 धावांचं योगदान राहिलं होतं. त्यानंतर मोहित मुकादमच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळत होता. भावेशच्या बॅटमधून देखील शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला मिळत होता. आणि एक तगडं आव्हान, खरं तर 3 षटकाचा सामना आहे आणि 61 धावांचं आव्हान म्हणजे 20पेक्षा जास्त सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकाव्या लागतील यशवंत राहणार संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि पहिल्या चेंडू पहिला फलंदाज आदित्य नाईक इथे बाद होताना. पहिला फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतताना आपण आदित्य नाईक जो रॉयल अडकचा शिकार झालेला आहे. कुठल्या धावाचं योगदान त्याला देता आलेलं नाही. आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय प्रणय मडवी. अयूब शेख याने पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. इथे चांगला चेंडू अगदी ऑफस्टम हा चेंडू हाताळला होता. पूर्णपणे बीट केलेला फलंदाज प्रणय मडवी. आपण बघतोय स्ट्रायकर एंडला नुकताच खेळपट्टीला नौका फलंदाज आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. 61 लक्षाचा पाठलाग आहे यशस्वी राहणार संघ करतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. अयूब शेख पहिल्या षटकात आलतोय. इथे चेंडू खेळलेला आहे समोर 20 एफमध्ये डीप मिड ऑन रिझल्टमध्ये. जोपर्यंत लॉंगचा क्षेत्रक्षक चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज प्रणय मडवी पूर्ण करतो. सिंगलने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट अखेर ओपन केलं जात आहे. पहिला दिवस आपण जर बघितलं तर आई वजश्री निंबोली संघाच्या नावे राहिलं तर दुसऱ्या दिवशी नक्कीच अधिराज्य गाजवलं होतं जेव्हा भाटाले या संघाने. आणि आता मात्र तिसरा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला मिडकर रिझन मध्ये गॅप मोठा नाही. धावांचा टोटा. चेंडू निघून जाते सीमा पार. कॉन रिझन मधून हा चौकार. अकाउंट ओपन केलं फलंदाज मृणाल नाईक याने आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. पुन्हा एकदा त्या दिशेनं फटका केलेला. यावेळी मात्र आपण पाहतोय कार्पेटच्या मदतीने या मिडकर क्षेत्रामध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 6. आव्हान तब्बल 61 धावांचं आहे. मोठे फटके खेळावे लागतील कारण एकेरी दुहेरी धावेने काहीच साध्य होणार नाही. एक मोठं लक्ष्य नक्कीच खरं तर 61 धावांचं लक्ष्य राहणार संघासमोर उभं केलं गेलेलं आहे. इथे मात्र करारा फटका अतिशय सुरेख. ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओला जातो त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्राच्या मधून चेंडूला पाठवलेला आहे. सीमा पार दणदणीत चौकार. लोकप्रिय नेता जनतेचा समाप्तीनंतर एक बाद 10
येथून 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 51 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे अजूनही इक्वेशन नक्कीच आपण बघतोय कठीण आहे ते यशवंत स्मृती राहणाऱ्या संघासाठी, कारण 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 51 धावांची अजूनही विजयासाठी आवश्यकता यशवंत स्मृती राहणाऱ्या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भावेश चौधरी येतोय. दुसऱ्या षटकात त्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. फाईन खेळल्या चेंडूला इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्कोलर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावने धावप्लेगमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 12वर. 61 या लक्ष्याचा पाठलाग यशवंत स्मृती राहणार संघ करतोय. 3 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गाचं, पहिलं षटक आयुब शेख याने हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी 10 धावा कचकल्या होत्या आणि पहिल्या चेंडूवर आदित्य नाईक याला तंबूचा रस्ता दाखवला होता. भावेश चौधरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला हुक केलेला आहे आणि चेंडूला पाठवलेल्या सीमा पार 6 धावांसाठी षटकार. इथे मात्र पाहिलं आणि सोडून दिलं. पंचांकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावपल्याकडे 18 धावा. 61 या लक्ष्याचा पाठलाग यशवंत स्मृती राहणार संघ करतोय. मृणालच्या बॅटमधून एक षटकार आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. यावेळी टर्न केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय या स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझल्ट मधून सीमा पार चौकार. चौकाने संघाची धावसंख्या डबल टू 22 धावा. मात्र अजूनही लक्ष नक्कीच आपण पाहतोय या मोठं आहे, कारण 61 धावांचं लक्ष आहे आणि चेंडू आता मात्र खूपच कमी शिल्लक असणार आहेत. 3-3 षटकाचा सामना सध्या पाहायला मिळतोय. सरळ बॅटने फटका केलेला आहे डाऊन द ग्राउंड आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. लॉंग ऑन रिझन मधून आणखीन एक चौकार. इथे डाऊन द लेग स्टंप हा चेंडू हाताला गेलेला आहे. पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान देता वाढ चेंडूपणे. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर पडतोय. धावसंख्या 27 27. 61 लक्षाचा पाठलाग यशवंत स्मृती राहणार संघ करतोय. पहिल्या इनिंगमध्ये कासरवडली संघाने अगदी चौकार षटकांची आतिषबाजी करताना निर्धारित 3 षटकामध्ये तब्बल 60 धावा करून काढल्या होत्या आणि आता मात्र लक्ष आपण पाहतो 61 धावांचा राहणार संघासमोर पाहायला मिळत आहे. इथे मात्र मिस टाइम फटका. लिडिंग एज स्वतः गोलंदाज चेंडू खाल्ले आणि कॉटन बोल चेंडूने घ्या दुसरा हादरा यशवंत स्मृती राहणार संघाला.
6 चेंडू आणि इथून 34 धावून येऊ शकत आहे. म्हणजे नक्कीच 6 चेंडूमध्ये 6 षटकार इथून मात्र कुठून काढावे लागतील. हा सामना जर यशस्वीपती राहणार संघाला जिंकायचा असेल तर मिशन इम्पॉसिबल आहे. मात्र नक्कीच ते पॉसिबल जर करायचं असेल तर इम्पॉसिबल शब्दामध्येच पॉसिबल हा शब्द दडलेला आहे. ते त्यांना सिद्ध करायला लागेल कारण अशक्यमध्ये शक्य दडलं गेलेलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गोपाल येतोय. इथे दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू धावते पॉइंट रिझनमध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल डबलने आता मात्र काही साध्य होणार नाही. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 28. 5 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. कटर आपण बदल एक कटर हा चेंडू आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय की आकाशामध्ये कुठल्या प्रकारचा ढग नाहीत. मात्र परवाचे ढग यशस्वीपती राहणार संघाच्या डोक्यावर परवाच्या छायेत हा संघ पाहायला मिळतोय आणि विजयाच्या उंबाट्यावर कासवडलेला संघ येऊन पोचलेला आहे. पुन्हा एकदा कटर पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ओलतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज गोपालकडून. पूर्णपणे मी पिछाडीवर सध्या राहणार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येथे दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज 55 वाईट येतोय. अव्वांत धाव येथे मध्ये धावफलकामध्ये सिंगलला धाव जोडली जाते. धावसंख्या 29 मात्र मोठ्या फरकाने विजय नोंदवण्याच्या तयारीत मध्ये पाहतोय पण राजूभाई स्पोर्ट्सचा कासरडोला संघ 3 चेंडू आणि या तब्बल 32 धावांची आवश्यकता आहे. एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेलं आहे. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे कारण सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. केवळ 2 धावीने आता मात्र कासरवडीला संघ विजयापासून दूर. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये विजय नोंदवण्याच्या तयारीमध्ये राजूभाई स्पोर्ट्स कासरवडीला संघ. पलटी शॉट केलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. संघाने या प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 61 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. 62 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि इथे मात्र आपण बघतो 3 षटकामध्ये 61 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलेलं आहे या कासवडलेल्या संघाकडून. या षटकामध्ये शेवटचा अंतिम चेंडू. इथे मात्र चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. मात्र यशवंतसुमती राहणार संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर हडलं यशवंतसुमती राहणार आणि अभिनंदन राजूभाई स्पोर्ट्स कासवडले. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे पण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आकाश रिपीट. खरं तर 2 धावे दिले होते. अयूब शेख ज्याने 18 धावांचं 1-2 दिलं होतं. एक विकेट देखील प्राप्त केलं होतं. मग 28 धावांचे एक उत्कृष्ट इनिंग पेश करताना आकाश रिपीट काढला आहे या सामन्याचा सामना. आकाश रिपीट इज द प्लेयर ऑफ द मॅच. माफ करा आकाश रिपीट ठरला या सामन्याचा सामनावीर ज्याने 28 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. 10 चेंडूचा सामना करताना ज्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकांचा देखील समावेश होता. लगेच आपण बोलणार आहोत पुढील सामन्याकडे. तत्पूर्वी देऊया आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आकाश रिपट आपण बघतोय ज्याने 28 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. नक्कीच या स्पर्धेचे सर्व आपण बघतोय स्वप्नील पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून हे मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी
त्याचबरोबर सीताबाई कोल्ड्रिंक्स देखील आपल्याला पाहायला मिळते. आकाश रिपट आकाशची झकास फलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि आकाश रिपट याचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन. सचिन पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. युवा सेना अधिकारी आपण बघतोय सचिन पाटील साहेबांची उपस्थिती आहे इथे पाहायला मिळते आणि त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आकाश रिपट यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. आकाशची झकास फलंदाजी पाहायला मिळते. 28 धावांचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलं होतं आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच. तर कारिवली संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कारिवली संघाने या टॉस जिंकला. वीरभजन कारिवली विपक्ष हाऊस स्पोर्ट्स बिनार या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाते. नक्कीच आपण पाहतोय आकाश रिपट आकर्षक ट्रॉफी नक्कीच आपण पाहतोय आणि आजकुश तुफानी करते. अगदी तुफानी इनिंग त्याने खेळलेली आहे आणि हा थम्सअप देखील दिला जातोय आपण पाहू शकता. वेल प्लेड आकाश अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. नक्कीच सचिन गोपाल पाटील साहेब युवा सेना विभाग अधिकारी कालेर यांच्या माध्यमातून यांच्या शुभ हस्ते नक्कीच हे पारितोषिक दिलं गेलेलं आहे. तर सामन्याला सुरुवात होते आणि समालोचन कक्षामध्ये देखील बदल आवाज ऐकूया आपण आमचे सकल समालोचक मनीष मुंडे सरांचा.